ते कोण आहे आता? हे कोण कवर म्हणा लोकांचा? माया नादावर नको पडू. तू किती पैसेवाला आहे आणि तू किती करप्टेड आहे. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा. अख्खे राख लागन. तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियानान थापिलेल्या. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू. हो, मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा. तू माया नादी लागू नको. तो कोण आहे ती? तू तुपल्या अवकातीत राह. देवेंद्र फडणवीस ठेव नाही तर उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे. मोठा लोक आहेत म्हणून, पण तुम्ही नाही घालात. तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागवतो? तू त्याच्या रोज मुठभर. आम्हाला काय देणं घेणं नाही ना. आमच्या गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको. तुला मागात पडन ते लाड्या का कोण आहे तू? लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी. असले येते लय जातेत. तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं. तू तुपल्या अवकातीत राहायचं. मी तुला बोललो नाही, तुपल्या कुटुंबाला नाही. तुपला बाप कुठं असतो, तू कुठं असतो, तू कुठं असते, तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही. कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नेत्याचा. पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला सांगत जातो नको मला तू. तू माया नादी लागू नको. तुला मी सरळ सांगतो. तू देवेंद्र फडणवीस संघ मोठा होय, मंत्री होय, आमदार होय, तुला शुभेच्छा आहेत आमच्या. तुला एवढा राग येतो ना? कोण येतो? त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का? आणि सांगायला लागला आम्हाला कोणचा रोग झालाय काय झालाय. त्या देवेंद्र फडणवीसचा बघ ना कोणचा रोग झालाय. मारतो का मग पोर मराठ्याची? माझ्याला न्यायाची अपेक्षा आहे, नेरेटिव्हची नाही. मान्य, हे मान्य. तुम्ही असं बोला. तुम्ही उगाच काही म्हणू नका. कोणता कोण रोग झाला मला म्हणतात म्हणजे काय म्हणता तुम्ही? त्याचा अर्थ तसा आहे का? मला वाटलं वेगळाच मोठा रोग झाला म्हणला का मला देऊ. तुम्ही इंग्लिश मध्ये सांगितलं, इंग्लिश मला कुठं जमत आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही असं बोला. काय म्हणले ती? समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, नेरेटिव्ह. लाडसाहेब दिला ना. तुम्ही काल भाऊ दादा म्हणले तर आम्हाला, आम्ही तुम्हाला माझ्यापेक्षा वयानं मोठा असताना आम्ही दादा म्हणतो तुम्हाला. दिला ना. न निघणार कधीच मराठ्यांना असं वाटलं होतं आता आरक्षण मिळेल का नाही, ते मिळालंय. फक्त फडणवीस साहेबाला एवढं सांगा खोटे केसेस नका करू, त्या मागे घ्या. काय नेरेटिव्हचा प्रश्नच येत नाही. आम्ही डोक्यावर घेऊन नसतो म्हणलो ना 50 बाऱ्या. तुम्हाला आमची भाषाच कळा ना. आमची भाषाच कळा ना तुम्हाला आम्ही काय म्हणतोय. आमचं 83 क्रमांकाला कुणबी आहे. या राज्यातला कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004चा कायदा सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या सरकारने केलेला आहे. तो फक्त दुरुस्त करा, जसा तसा लागू करा. जशा बाकीच्यांच्या जाती आत गेल्या तसेच मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून मराठ्यांना आत घ्या. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत. हे ठोकून सांगा ना तुम्ही सरकारी नोंदी घ्यावं लागतात म्हणून. कशाला तुम्ही उगाच वाद वाढवताय ओबीसीत आणि मराठ्यात? जे खरं आहे ते तर घ्या लाडसाहेब. हैदराबादचं गॅजेट घ्या, सातारा संस्थांचं घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्या, केसेस मागं घ्या. परत याच्यानंतर सांगतो, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले व्हॅलिडिटी काही जातीवादी अधिकाऱ्यांनी थांबवल्यात त्याला सक्त वॉर्निंग द्यायची सांगा फडणवीस साहेबाला. पटापट व्हॅलिडिटी दे. रेकॉर्ड शोधायचा बंद केला, ते रेकॉर्ड शोधायला लावा. पुन्हा एकदा प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला बेंच द्या सेपरेट. त्यांनी रेकॉर्ड तपासायचा, कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, व्हॅलिडिटी द्यायची. हे सोपं करा. दुसरं सांगतो, ईसीबीसीचं जे आरक्षण तुम्ही दिले ते ऑप्शन खुला करा. पोरांकडे ईसीबीसीला आता तुम्ही सगळ्याला दिलंय मराठ्याला, तर ज्याला ईसीबीसीतून घ्यायचंय ते घे ना. त्याच्याकडे जर आज प्रमाणपत्र नसलं त्याला 6 महिन्यात आणून द्या म्हणून सांगा. तुम्ही 1 महिन्याची आठ घातली तर 5 महिने मुदत वाढवा. दुसरा पर्याय खुला करा ईडब्ल्यूएसचा. पण ईडब्ल्यूएस तुमच्याचमुळे गेले. ईसीबीसी दिल्यामुळे ते तुम्ही ईडब्ल्यूएस बंद केलं. ते बंद केल्यामुळे पोराला ईडब्ल्यूएस मधून जाता येणार आणि ईसीबीसीतून जाता येणार. दोन्ही ऑप्शन खुले करा. आणि कुणबी प्रमाणपत्र ज्यांना निघालेत तो ओबीसीचा ऑप्शन खुला ठेवा. तिन्हीतून एक कोणचा घेईल, तिन्ही नसल त्यांनी पूर्तता केली 6 महिन्यात, तो पण मध्ये जाईल. तुम्ही आताच त्याच्यावर डाव कशाला टाकता? व्हॅलिडिटी तुमच्या अधिकारी द्यायनात म्हणून त्याला अडचण यायली. ते काम सांगा ना तुम्ही. मुली दुसरं सांगतो परत, हे 3 झाले. चौथं, मुलीला शिक्षण मोफत केलंय, आटीफिटी काढा. तिथं काय व्हॅलिडिटी पाहिजे तुम्हाला? मुलगी ही मुलगी सगळ्या राज्याची, सगळ्या जाती धर्माची. आपलं काय ठरलं होतं, मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण आम्ही करतोय. त्याचबरोबर मी सांगितलं की इतर धर्माच्या सुद्धा सगळ्यांना करा. तुम्ही सांगितलं ठीक आहे, सगळ्या राज्यातल्या मुलींना मोफत शिक्षण करतो. मग अटकायला ठेवता, द्या ना मोफत. मोठं मन होईल ना सगळ्या मुलींना, त्या विद्यार्थ्यांना असं वाटेल ना की सरकारनं मोफत शिक्षण केलं, आट नाही ठेवली. डायरेक्ट देऊन टाका ना. तिथं कशाला ती आट घातली? ते हे चौथं काम आहे. तुम्ही असे जे घोटाळे घालून ठेवलेत ना बरेच, हे बंद करा लाडसाहेब.
धन्यवाद. एवढं करा. वाघ न काय मोठा सोहळा